शेवटी सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय खूप मोठी खुशखबर आलेली आहे। सर्वांसाठी मोठी अपडेट आलेली आहे बघा। मार्च, एप्रिल आणि मे या तिन्ही महिन्यांचे हप्त्यांचे जे काही वाट बघत होत्या लाडक्या बहिणी, त्यांची आता वाट प्रतीक्षा संपली आहे। कारण की आता पैसे येण्यास, निधी येण्यास सुरुवात झालेली आहे। 4:30 वाजल्यापासूनच सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यांमध्ये हे पैसे येण्यास सुरुवात झाली आहे। आता बघा, एकूण किती हप्ता आपल्याला मिळणार आहे, त्याचबरोबर एकूण किती दिवस हे वितरण चालणार आहे हे आपण बघणार आहोत। त्याचबरोबर आपल्याला संपूर्ण पैसे मिळणार आहेत का, 4,500 मिळणार आहेत की 3,000 मिळणार की 1,500 मिळणार, हे बघूया आपण। नमस्कार, मी देवानंद गवांदे आणि आपण बघत आहात टेक्निकल मराठा जीर। ताईंनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे। मार्च महिन्याचा हप्ता 1,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। काही बहिणींना हे पैसे मिळाले सुद्धा असतील आणि आता 2-3 दिवसांमध्ये बाकी सर्वच बहिणींना हे पैसे मिळणार आहेत। मार्च महिन्याचा हप्ता सुरू झालेला आहे। शासन निर्णय आलेला नाही आहे। शासन निर्णयानुसार हप्ता येत असतो, परंतु यावेळेस शासन निर्णय आला नाही। डायरेक्ट डीबीटी पैसे करण्यात आलेला आहे। ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या। डायरेक्टली पैसे तुमच्या खात्यामध्ये टाकण्यात आलेला आहे। कोणताही शासन निर्णय सध्या काढण्यात आलेला नाही आहे। तर बघा, सध्या तुम्हाला 1,500 रुपयेच मिळणार आहेत आणि त्यानंतर एप्रिलचा हप्ता लगेचच 4-5 दिवसात, म्हणजे असं समजून घ्या की पुढच्या आठवड्यांमध्ये हा हप्ता, एप्रिलचा हप्ता सुद्धा तुमच्या खात्यामध्ये टाकण्यात येणार आहे। खूप मोठी आनंदाची बातमी। तो मेसेज तुम्हाला मी दाखवून देतो। तुम्ही या मेसेजमध्ये बघू शकता तारीख काय आहे, 12/5/2026 हा मेसेज आहे आणि तुम्ही बघू शकता 1,500 रुपये क्रेडिट झाल्याचा हा मेसेज आलेला आहे। म्हणजे की मार्च महिन्याचा हप्ता तुम्हाला मिळालेला आहे। लवकरच एप्रिल महिन्याचा हप्ता सुद्धा पुढच्या आठवड्यापासून तुम्हाला मिळण्यास सुरुवात होणार आहे। आता याबाबत शासन निर्णय निघणार की नाही निघणार हे आता कन्फर्म नाही आहे, कारण की बिना शासन निर्णयाचाच हे मार्च महिन्याचे हप्ते तुम्हाला मिळायला सुरुवात झालेली आहे। शासन निर्णय जर आला एप्रिल महिन्याचा, तर मग आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी लवकरच सांगणार आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।